30 जुलैच्या रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मोठा कहर केला. या महापुराचा सर्वाधिक फटका इरोला येथील प्रसिद्ध श्री संत सखाराम महाराज संस्थानला बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाहूया सविस्तर अहवाल. 30 जुलैच्या रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जामोद तालुक्यातून अनेक नदी नाले दुथंडी भरून वाहिले आणि अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. या महापुराचे पाणी थेट इरोला येथील श्री संत सखाराम महाराज संस्थानच्या प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात शिरले. काही वेळातच संपूर्ण परिसर जलमय झाला. महापुराच्या वेगवान प्रवाहामुळे अवघ्या 2 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंती वाहून गेल्या. तसेच संस्थानची शेती पूर्णपणे खरडून गेली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. संस्थानच्या गोरक्षण विभागाला या पुराचा मोठा फटका बसला. गुरांसाठी साठवून ठेवलेल्या मोठ्या प्रमाणावरील चारा पुराच्या पाण्यात वाहून गेला. या नैसर्गिक आपत्तीमुळे संस्थानचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून केली जात आहे. दरम्यान आज 1 ऑगस्ट तालुक्यात पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी महापुराच्या खुणा आणि नुकसानीचे चित्र अद्याप कायम आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि मदत प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रात्री झालेल्या महापुराचं आपल्या संत सखाराम महाराज संस्थानचं किती नुकसान झालं? रात्रीचा महापूर मागच्या वेळेला 2-3 वर्षापूर्वी महापूर येऊन गेला असल्यामुळे तसे आम्ही सावध होतो आणि सावध असल्या कारणानं अन्नधान्य भांडे वगैरे आम्ही सर्व सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. गाड्याही सुरक्षित ठिकाणी ठेवल्या होत्या. त्यामुळे अन्नधान्याचं किंवा गाड्याचं काही नुकसान झालेलं नाही. मंदिराच्या मध्ये बराच गाळ पडलेला आहे, ते एक नुकसान आहे. आणि त्याचबरोबर आम्ही जी महापूर आल्यानंतर मागच्या वेळेस भरती टाकली होती पटांगणाच्या मध्ये, ती सगळी भरती वाहून गेलेली आहे. त्याला खड्डे पडलेले आहेत. तो साधारण 10 लाखाचा खर्च आहे. आणि आमच्या 2 संरक्षण भिंती पडलेल्या आहेत. एक आता त्या दोन्ही आता यावर्षीच बांधल्या होत्या. त्या यावर्षी पडलेल्या साधारण त्या 100 फुटाच्या 2 भिंती पडलेल्या आहेत. ते आपलं किती नुकसान झालं स्वस्तांचं? मग ते भिंतांचं किती नुकसान झालं आपलं स्वस्तांचं? आपण भिंता बांधल्या त्या मागच्या वर्षी, ते किती लक्ष रुपयाच्या होत्या? त्या साधारण 20 लाख रुपयाच्या. आणि शेती गेली 7-8 एकर शेतीत पाणी घुसतं. शेती नदीच्या काठावरच आहे. शेती गेली, शेतीचं ते पीकही गेलं समजा. आता जे आपल्या स्वस्तांचं गौरक्षण आहे त्या ढोरांचा जो चारा होता चारा गेलेला आहे. परंतु त्या मागच्या अनुभवानुसार आम्ही सावध असल्याच्यामुळे सुरक्षित ठिकाणी आम्ही चाराही ठेवला होता. त्याच्यामुळे जेवढा तिथं चारा ठेवला होता ढोरांना टाकण्यासाठी, तेवढा तो चारा गेलेला आहे. बाकीचा चारा आमच्याजवळ. जे आपले स्वस्तांचे गुरंढोरं आहे त्यांना काही इजा झाला नाही ना महापुरामुळे? नाही, गुराढोरांना काही इजा झाली नाही. कारण चौऱ्याच्या मंडळीला आम्ही सांगितलं होतं की जर समजा अशी पूर परिस्थिती झाली, पूर जर नदीच्या वर चढला तर तुम्ही आमच्या सगळ्या गुरांच्या जे अगळल्या असतात त्या काढून टाकजा, त्यांना मोकळं सोडून द्यायचं. मग त्यांना जिकडे जायचं तिकडे ते जातील. त्यामुळे गुराढोरांचं कसल्याही प्रकारचं नुकसान नाही. आता पुढे आपल्या स्वस्तांमध्ये गाळ आहे पूर्ण सभागृहात गाळ आहे लागे. अजून गाळ भरपूर पडलेला आहे. त्याचा खर्च 5-10 लाख रुपये खर्च आहे त्याचा. ठीक आहे.